तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। प्रतिवर्षी आपला हा पायंडा आहे की 31 मार्चला संस्थेचे आर्थिक वर्षाचे रिझल्ट तुमच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतो आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी चांगला प्रतिसाद देता। त्यामुळे संस्थेचं काम हे लोकांपर्यंत अधिक प्रभावी पद्धतीने पोहोचतं। 24-25 या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने 14.34% व्यवसाय वृद्धी करत जवळजवळ 600 कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे। आणि हे करत असताना संस्थेचा निव्वळ नफा हा 8.32 कोटी रुपयापर्यंत गेलेला असून संस्थेची वसुली ही नेहमीप्रमाणेच विक्रमी राहिलेली आहे। 99.71% एवढी विक्रमी वसुली संस्थेने 24-25 या आर्थिक वर्षात केलेली आहे। संस्थेच्या ठेवी 346 कोटीच्या पल्ल्याड पोचलेल्या असून संस्थेची कर्ज 252 कोटीच्या पलीकडे पोचलेली आहेत। संस्थेच्या गुंतवणुका या 149 कोटींच्या झालेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्थेने वर्षभरामध्ये नेहमीप्रमाणेच आदर्श प्रमाणं ही सुव्यवस्थित राखलेली असून संस्थेचा CD रेशो हा 63% आहे। CD रेशो म्हणजे कर्ज आणि ठेवी यांचं जे प्रमाण असतं ते 65 पर्यंत जास्तीत जास्त संस्था नेऊ शकते। ते आपलं प्रमाण हे 63% आहे। संस्थेचा CRAR म्हणजे भांडवल पर्याप्तता ही 9% असणं आवश्यक असतं। ती विक्रमी स्वरूपात संस्थेने 28.70% एवढी भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण राखलेलं आहे। मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 15,000 संस्थेमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची भांडवल पर्याप्तता ही सर्वात जास्त असेल हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं। संस्थेच्या एकूण व्यवहारामध्ये झालेला जो बदल आहे किंवा वाढ आहे ती 14%पेक्षाही अधिक आहे। स्वाभाविकपणे वर्किंग कॅपिटलशी जर नफ्याचं प्रमाण बघितलं तर ते 2%च्या पुढे जातं। हे आदर्श प्रमाण मानलं जातं। त्यामुळे संस्थेने सर्वच बाबतीमध्ये आपल्या आदर्श प्रमाणबद्धता ही सुनिश्चित केली आहे। सातत्याने संस्था ही उत्तम पद्धतीचे रिझल्ट देते। आपण जर पाहिलं तर गेली 17 वर्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची वसुली ही 99%च्या वर राहिली आहे। आणि पतसंस्थांना नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे NPAचे नॉर्म्स लागू झाल्यापासून गेली 17 वर्ष संस्थेचे NPA 0% आहेत। हाही एक विक्रम म्हणावा लागेल। संस्थेचे ग्रॉस NPA हे केवळ 0.63% एवढेच आहेत। साधारणपणे सांगायचं झालं तर जे 23,000 कर्ज खाती आमच्याकडे आहेत, 23,000 कर्ज खाती आहेत। या कर्ज खात्यांपैकी फक्त 38 खाती एवढीच थकीत राहिली आहेत। बाकी सर्व वसुली ही संस्थेने पूर्ण केली आहे। स्वाभाविकच कर्जदारांनी दिलेलं उत्तम सहकार्य आणि संस्था आणि कर्जदार यांच्यामधला असलेला योग्य तो ताळमेळ यामुळे हे शक्य झालं। आणि त्यामुळेच संस्थेचा संपूर्ण निधी हा योग्य पद्धतीने वर्षभरात विनियोगात आल्यामुळे फुल्लेस्ट पॉसिबल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस या तत्वाप्रमाणे आपल्याला 8.32 कोटी एवढा नफा झाला। गेल्या वर्षी तो नफा 7.03 कोटी होता। मात्र त्यावेळेला CD रेशो हा 59% होता। म्हणजे कर्ज आणि ठेवी यांचं प्रमाण थोडंसं कमी राहिलं होतं। या वर्षी ते प्रमाण 63% वाढल्यामुळे स्वाभाविक त्याचं पर्यवसन हे नफ्यामध्ये झालं आणि संस्थेला चांगल्या पद्धतीचा नफा वर्किंग कॅपिटलच्या प्रमाणात 2%पेक्षा अधिकचा नफा हा संस्थेला प्राप्त झाला। त्यामुळे या संपूर्ण वर्षामध्ये संस्थेने जे व्यवहार केले
त्या व्यवहारामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं यश आलं। संस्थेच्या 17 शाखा आहेत, या 17 शाखाही चांगल्या पद्धतीच्या नफ्यात असून सर्व शाखांमध्ये व्यवहारांचं प्रमाण हे लक्षणीय वाढलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 शाखांपैकी 8 शाखांची वसुली ही 100% झाली आहे। 8 शाखांनी 100% वसुली करणं हाही एक विक्रम म्हणता येईल अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे। त्याचबरोबर संस्थेचे निधी हे अत्यंत महत्त्वाचे असतात। संस्थेचा स्वनिधी हा 48 कोटींच्या पल्ल्याड गेलेला असून संस्थेची आर्थिक ताकद ही अधोरेखित करण्यामध्ये या 48 कोटींचं फार मोठं योगदान म्हणावं लागेल। याचबरोबर संस्थेने स्टॅट्युटरी डिपॉझिट जी संस्थेला ठेवावी लागतात ती कायद्याप्रमाणे नियामक मंडळाच्या निर्देशाप्रमाणे 25% रक्कम म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या ठेवी असतात त्याच्या 25% रक्कम ही 70 कलमाप्रमाणे ज्या बँका निर्दिष्ट केलेल्या आहेत त्या 70 कलमाच्या प्रावधानामध्ये ज्या बँका बसतात त्याच बँकांमध्ये गुंतवावी लागते आणि अशा पद्धतीने 25% रक्कम ही संस्थेने गुंतवलेली आहे। प्रत्यक्षात संस्थेची गुंतवणूक ही 149 कोटीची आहे, त्यापैकी 100 कोटी रुपये हे SLRचे आहेत आणि 49 कोटी रुपयांचे अन्य निधी हे संस्थेने गुंतवलेले आहेत। त्यामुळे संस्थेचा वसुलीचं प्रमाण हेही एक महाराष्ट्रातल्या सर्व संस्थांना प्रेरणा देणारा आहे। संस्थेच्या माध्यमातून होत असणारी उत्तम वसुली, NPAचं राखलेलं 0% प्रमाण या गोष्टी आर्थिक संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि या सर्व आघाड्यांवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम काम हे या वर्षभरात केलेलं आहे। नवीन आर्थिक वर्षामध्ये आणखीन 5 शाखा स्वरूपानंद पतसंस्था चालू करेल, त्यापैकी 3 शाखा या आर्थिक वर्षामध्ये स्थानापन्न व्हाव्यात किंवा सुरू व्हाव्यात असा प्रयत्न राहणार आहे। संस्था आजपर्यंत 1 कोटी रुपयांच्या कर्ज मर्यादेत कर्ज वितरित करत होती, ही कर्ज मर्यादा 5 कोटीपर्यंत वाढवण्याचा मनोदय आहे। त्या दृष्टीने प्रस्ताव तयार केलेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये कोरोना कालखंडानंतर किंवा त्याच्या आधीपासूनच संस्थेची कर्ज मर्यादा ही वाढली नव्हती, पॉलिसी डिसिजन होता। त्यामुळे आता ती कर्ज मर्यादा वाढवून ती मर्यादा 5 कोटीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। त्या दृष्टीने शासनाची परवानगी मिळवण्यासाठी योग्य ते प्रयत्न आम्ही करू। त्याचबरोबर संस्थेने नवीन इमारत बांधण्याचा प्लॅन तयार केला आहे, त्याप्रमाणे बांधकामही सुरू झालं आहे आणि ही नवीन इमारत बांधत असताना संस्थेने स्वतःजवळ 22 कोटी रुपयांचा इमारत निधी हा गुंतवून ठेवलेला आहे। 22 कोटी रुपये हे संस्थेच्या इमारत खरेदी किंवा बांधकामासाठी विनियोगात येणार आहेत। आजपर्यंत संस्थेने 8 ठिकाणी स्वमालकीची कार्यालय घेतलेली आहेत आणि आता रत्नागिरीमध्येच आपण प्रधान कार्यालय ही 5 मजली इमारत 11,500 चौरस फुटाची इमारत आपण बांधतोय। 1.5 वर्षामध्ये हे काम पूर्ण व्हावं अशा पद्धतीने काम चालू आहे आणि त्याचबरोबर आज संस्थेच्या 17 शाखा झाल्या आहेत। पुण्यापासून सर्वत्र संस्थेच्या शाखा आहेत आणि मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं की स्वामी स्वरूपानंद पतसंस्था 300 सभासदांच्या मूळ संख्येवर सुरू झाली। या 300 सभासदांमध्ये आज 47,000 सभासदांची स्वामी स्वरूपानंद पतसंस्था झालेली आहे। त्यामुळे या 47,000 सभासदांपर्यंत संस्थेच्या आर्थिक उलाढाली पोचाव्यात, संस्थेचे आर्थिक उपक्रम पोचावेत, त्याचबरोबर सहकार विषयातल्या होणारे बदल हे या लोकांपर्यंत पोचावेत म्हणून सहकार स्वरूप मासिक असं मासिक जून महिन्यापासून स्वरूपानंद पतसंस्था चालू करेल। त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या, आवश्यक असणारे प्रस्ताव, त्याची मंजुरी या संदर्भात कामकाज चालू आहे। पण नक्की 20 जूनच्या पूर्वी अशा प्रकारचं मासिक हे संस्थेच्या सभासदांपर्यंत पोचावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे। संस्थेच्या सर्वच घटकांनी केलेलं उत्तम काम संस्थेच्या कर्जदारांनी, संस्थेच्या ठेवीदारांनी, संस्थेच्या पिग्मी प्रतिनिधींनी, संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी हे उत्तम ताळमेळ ठेवून काम केलं।
ठेवीदारांवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे आज स्वरूपानंद पतसंस्थेचं स्वरूप हे फार व्यापक झालेलं आहे. पुढच्या वर्षापर्यंत संस्थेच्या ठेवी या 400 कोटींचा पल्ला गाठतील असा प्रयत्न आमचा राहणार आहे. 6 वर्षाची माहिती जर आपण बघितली तर संस्थेची वाढ ही सातत्याने होणारी आहे आणि ती प्रमाणबद्ध वाढ आहे. उगाचच अतिरेकी पद्धतीने वाढवून कुठेतरी अवाच्या सवा व्याजदर ठेवीदारांना देऊन आपण ठेवीदारांना कधीच आकृष्ट केलेलं नाही. संस्थेचं मेरिट, संस्थेच्या असणाऱ्या सर्व प्रमाणबद्धता आणि त्याचबरोबर आर्थिक शिस्त सांभाळत एक विश्वासार्ह वातावरण देऊन सातत्याने संस्था वाढते आणि हा विस्तार अशाच सातत्याने पुढे वाढावा म्हणून स्वरूपानंद पतसंस्थेचं संचालक मंडळ हे अशाच पद्धतीचे निर्णय करून लोकांना विश्वासार्ह सेवा देणं, लोकांना अचूक पद्धतीच्या सेवा देणं आणि तत्पर सेवा देणं यासाठी कटिबद्ध आहे आणि याच पद्धतीचं काम हे भविष्यातही अधिक जोमाने केलं जाईल. धन्यवाद.